नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यात घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडींचा। पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला दुसऱ्या दिवशीही उत्साह कायम आहे। काल संध्याकाळी मानाच्या 5 गणपतींचे विसर्जन झाल्यावर रात्री 9 वाजता श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं विसर्जन पार पडलं। विसर्जन मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती, जिथे पारंपरिक वाद्यांच्या साथीने अनेक मंडळांनी सहभाग घेतला। मात्र ज्या मंडळांनी डीजे लावले होते ते आज सकाळपासून पुन्हा एकदा विसर्जन मिरवणुकीत सामील झालेत। 11 दिवस विराजमान झालेल्या गणरायाला पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीने मिरवणुकीद्वारे मंगळवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात निरोप दिला। ढोल ताशांचा निनाद, पारंपरिक वाद्य, डीजेचा दणदणाट आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत पिंपरी आणि चिंचवडमधील मिरवणुकीत रंगत भरल्याचं दिसून आलं। पिंपरी चिंचवड शहरातील विसर्जन मिरवणुकीचा सोहळा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आनंद गोयल यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील गणेश मंडळ आणि घरगुती गणपती विसर्जन घाटावर येणाऱ्याचा स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्काराचे आयोजन केले होते। तर या स्वागत कक्षाचे उद्घाटन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या हस्ते करण्यात आला। मुंबई बेंगळुरू महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास वेळ केवळ 2 तासांवर आणला जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे। हा नवीन महामार्ग पुण्याला रिंग रोड मार्गे जोडेल आणि दोन्ही शहरांमधील प्रवासाला लक्षणीय गती देईल। या व्यतिरिक्त एक्सप्रेसवे अटल सेतूला थेट प्रवेश प्रदान करेल, ज्याला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणूनही ओळखले जाते। या महत्त्वाकांक्षी 14 लेन मुंबई बेंगळुरू महामार्गाचे बांधकाम पुढील 6 महिन्यात सुरू होणार आहे। शहरातील ट्रॅफिक समस्या कमी करण्यासाठी पुणे ट्रॅफिक पोलीस आणि पुणे महानगरपालिकेने 21 सप्टेंबर पासून एक नवीन ट्रॅफिक योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे। या योजनेचा प्रयोग शहरातील प्रचंड गर्दी असलेला अहमदनगर रोड, सोलापूर रोड आणि नॉर्थ मेन रोडवर केला जाईल। ट्रॅफिक पोलिसांनी जुलैमध्ये शहरातील 32 अत्यंत गर्दीच्या रस्त्यांची नोंद केली आहे। ट्रॅफिक जाम कमी करण्यासाठी आणि प्रवासाच्या वेळेत घट करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस आणि पुणे मनपाने काही उपाय योजनांची एक मालिका तयार केली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 40 ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांसाठी धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना लागू केली आहे। या कर्मचाऱ्यांना प्रत्येक 2 आर्थिक वर्षातून एकदा 11 प्रकारच्या तपासण्या बंधनकारक करण्यात आल्या आहेत। त्याचा खर्च महामंडळ करणार आहे। बीपी, शुगर, थायरॉइड, सीबीसी, कोलेस्ट्रॉल, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन आदी 11 प्रकारच्या तपासण्यांचा यात समावेश आहे। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले असणे महत्त्वाचे असल्याचे महामंडळांकडून सांगण्यात आले। मेफेड्रॉन आणि चरस हे अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचा युनिट 1 ने भोसरीमधून अटक केली आहे। ही कारवाई बनाचावडी ते चक्रपाणी वसाहताकडे जाणाऱ्या रस्त्यावर भोसरी येथे करण्यात आली। जहीर कदीर खान वय 26 असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी पोलीस अंमलदार महादेव जावळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। नीरा नरसिंहपूर येथील नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी आल्यानंतर पाण्यात बुडालेल्या अनिकेत विनायक कुलकर्णी या सोलापूर जिल्ह्यातील मुलाचा तपास अद्यापही लागला नाही। अजूनही शोधकार्य जारी आहे। दरम्यान भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी प्रशासनाशी संपर्क साधून दुर्दैवी मुलाच्या युद्ध पातळीवर शोधकार्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्यात। शहरासह उपनगरात श्री गणेश विसर्जन धामधूम सुरू असताना कात्रज चौकामध्ये टँकर व दुचाकी अपघातात तरुणीला जीव गमवावा लागलाय। कात्रज चौकात गेल्या काही दिवसातील हा 3रा बळी आहे। त्यामुळे नागरिकांमधून हळहळ व तीव्र संताप व्यक्त केला जातोय। चौकामध्ये सकाळी 6:30च्या सुमारास मानसी अशोक पवार या वेस्पा दुचाकीवरून कात्रज कोंढवा रस्त्याच्या दिशेने जात असताना अज्ञात टँकरचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झालाय। दहशत पसरवण्यासाठी पिंपळे गुरव येथील मयूर नगरीजवळ 2 तरुणांनी 14 वाहनांची तोडफोड केली होती। दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास घटनास्थळी घेऊन जात परिसरातून धिंड काढण्यात आली।
शशिकांत दादाराव बनसोडे आणि प्रथमेश अरुण इंगळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.